माउंटन मॅडनेस ट्रेक्स आयोजित रतनगड ते भैरवगड शेवटचा भाग. घनचक्करहून आपण आलो आहोत आता शिरपुंजीच्या भैरवगडाला. इथे दोन्ही बाजूला शिड्या लावलेल्या आहेत आणि समोर भैरवनाथ देवस्थानचं गेट. डाव्या बाजूला खिंडीतून खाली शिरपुंजी गाव आहे, जिथून भाविक या खड्या पायऱ्या चढून गडावर भैरवनाथाच्या मंदिरात येतात. या दगडी पायऱ्या ठिकठिकाणी तुटल्यामुळे वरपर्यंत रेलिंग लावलेली आहे. भैरवगडाहून पाहताना या समोरच्या शिड्या थरारक दिसतात. माथ्यावरती आल्यानंतर इथे काही पाण्याच्या टाक्या आहेत. कालपासून आम्ही पाण्याच्या शोधात फिरत होतो आणि जी काही तहान लागली होती ती या टाकीतील थंडगार पाण्याने एका क्षणात भागली. आपण आता गडमाथ्यावर पुढे गुहेत असलेल्या भैरवनाथ मंदिराकडे चाललोय. आसपासच्या परिसरातील लोकांसाठी हे एक जागृत देवस्थान आहे. आतमध्ये थंडावा होता आणि रविवार असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी होती. मंदिराच्या बाहेरून खाली आपल्याला शिरपुंजे गाव दिसते, जिथे आपली बस आहे. 12 वाजलेत आणि गडमाथा फिरून झाला आहे. आपण या खड्या पायऱ्या उतरून खिंडीत चाललोय. खिंडीतून उजव्या बाजूला आपल्याला दगडधोंड्यांतून उतरायचे. इथे भाविकांसाठी शिड्या लावलेल्या आहेत आणि बऱ्याच खालपर्यंत रेलिंगसुद्धा आहेत. इथे आलेल्या बऱ्याच बायका अनवाणी चढाई करत होत्या. काही ठिकाणी तुटलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी शिड्या, असं करत आम्ही उतरत होतो. 20 मिनिटात आपण निम्म अंतर कापले आणि आपल्याला आता बस पण दिसते. पाऊण तासांच्या उतराईनंतर आपला ट्रेक दुपारच्या 1 वाजता संपलेला आहे. जवळच एका घराबाहेर अंघोळी उरकून आम्ही कपडे बदलले आणि स्वयंपाक होईपर्यंत थोडा आराम केला. जेवणात मस्तपैकी चिकन रस्सा आणि तांदळाची भाकरी आणली आणि पुण्याकडे मार्गस्थ झालो. तर आपल्याला रतनगड ते भैरवगड हा ट्रेक कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. अशाच ट्रॅव्हल व्हिडिओजसाठी फॉलो करा.